आज राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे कुठे नदीला पूर आलाय तर कुठे जनजीवन विस्कळीत झालंय। पाहूया या राज्यातील पावसाची खबरबात। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी। पंचगंगेची पाणी पातळी 39 फुटांवर। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली। महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। कृष्णा आणि पंचगंगा नदी इशारा पातळीवर। गडचिरोली मेडीगट्टा लक्ष्मी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सगळे 85 दरवाजे उघडले। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। गडचिरोलीतील जनजीवन असूनही विस्कळीत। तिसऱ्या दिवशीही 4 महामार्ग आणि गडचिरोलीतील 30 मार्ग बंद। पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहनांच्या रांगा। चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरालगतच्या उमा नदीला पूर। पात्र सोडून पुराचं पाणी शेतात। नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान। चंद्रपूरच्या पूरस्थितीचा शेतकऱ्यांना फटका। अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। धान, सोयाबीन आणि कापूस पिकाचं सर्वाधिक नुकसान। सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। औदुंबरमधील दत्त मंदिरात जाण्यास बंदी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पलूस तालुक्यातील नागठाण येथील बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरून वाहतूक बंद। अनेक गावांचा संपर्क तुटला। सांगलीच्या मणदूर गावातील फरशी पूल तुटला। पुलावरील वाहतूक बंद। चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याच्या प्रवाहात वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्याच्या आसगावमध्ये पूर परिस्थिती। 90% घरांना पाण्याचा वेढा। रेस्क्यू ऑपरेशन करत जिल्हा प्रशासन सज्ज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।